अरे काय करून राहिली हो म्हटलं रवीची आई चहा दे जाऊ मला एक सिंगल बर. अरे रवीची आई नाही येत वाटते होती का रे. मला वाटलं तू गेला का फॅक्टरीत. हा हो बाबा बस चाललोच होतो. पण ते भाऊ म्हणत मग त्याने फेविकॉलचा डब्बा पाहिजे तर मग लक्षात आलं माझ्या विचारतो त्यांनी ते आणतात का मला आणून द्यावा लागते तो. असं असं विचार मध्ये किती दिवस पुरते म्हणे रे अजून का. आता 2-3 दिवसात होईल ना. आता आता हॉल तर काय झालाच आता. मग बेडरूमचं आमचं तर झालं दादाच्या बेडरूमचं झालंच वाटतं आता. तर ते देवकाराचं ते थोडंसं लाईट लावायचे राहिले बाकी थोडंसं चिल्लर चाललं तर 3 एक दिवसात होईल. कारण आता थोडं फिनिशिंगचं काम आहे ना म्हणून उशीर लागून राहिला. हो ना. तसा बी लय आरामशीर करते तो. काय रोजाचं त्याला म्हणलं ना रोजा गिजाचं काही नाही मग रोजाचं म्हणशी तर तुला उलाय का म्हणून बाबू. नाही नाही पप्पा तसं काही नाही माणूस चांगला आहे तो. काम किती फास्ट केलं पाहिलं नाही का. आपलं कामच हळूहळू जास्त निघाल पप्पा. आता हॉलचं आपण एक्स्ट्रा मध्ये केलं तर ते काय आता थोडं थोडं चालतेच आहे आणि यांचं काही जास्त लहान नाही लाईन वाल्याचं. आता हे काय बाकीचं झालंच आहे आता. हो ना. हो जाऊ द्या आता ते झालं सगळ्याच्या मनासारखं. जाऊ द्या होऊ द्या बरं झालं आता राहिलं गेलं का काही. म्हणजे कसं आता डबल डबल नका लावू लय दांगड होते रे घरात. सारे ते मजूर गिजूर आणि ते घराचा संबंधी इकडलं तिकडलं इकडे जाते. पैशाचं काही नाही बोले होत पण हे दांगडच लय होते ना रे. हो दगदग होतेच थोडी बरोबर आहे. आता घरात काम चालू म्हटलं थोडीशी दगदग होतेच पप्पा. नाही फक्त 2-3 दिवस ऍडजस्ट करा आणि आठवत झालं काम आता. हा कारण ते सुनबाई काय म्हणते मग काय म्हणते काय झाडं आणायला पण काय काय होतं ते. काय नाही ते झाडं आणू म्हणे आता पावसाळा आहे तर काही झाडं त्या कुंड्या गिंड्या आणू म्हणे. ते काय ते चालतेच आहे त्याचा काही एवढा भर नाही. हा पाहिजे काय तुमच्या हिशोबानं. बरं बरं तिकडे काय फॅक्टरीचं कसं काय. बरोबर सासरे भाऊ काय म्हणत रे हा. कसं आहे चांगला आहे त्याचं. हो चांगला आहे. तेच ना. आपल्या जवळपासून नाही भेट. तुळजापूरला झाली भेट. बरं झालं सुनबाईली नेल तू काय भेट झाली तिची बी आई बाबाची. चांगलं झालं हो ना. बरं तुला ते काय झालं का मग तू कोणत्या क्लायंटच्या इकडे गेला मग काय भेटलं का त्याची ऑर्डर. नाही पप्पा त्याचं जरा मला काम जरा येत असंच पाहिजे तसाच हे होईल तसंच होईल ते जरा. मला त्याचं निगेटिव्ह पॉईंट वाटले जरा त्याच्यानं मी काही नाही केलं. दादासोबत बोललो मी त्याविषयी. दादा म्हणे मी पाहतो म्हणे. असं म्हणजे कोण त्याच्या मशीन त्याची काय मशीनचं काय होतं त्याची जुनी मशीन इकडे होती का. हो म्हणजे त्यानं मी फॅक्टरी टाकली होती त्यानं त्याचं काम जरा डाऊन मध्ये गेलं तर ते बंद केलं. पण त्याच्या मशीन गिशीना पडत होत्या चांगल्या. मला ऐकलं होत्या किंवा नवीनच घेतल्या होत्या त्यानं. नवीनच घेतल्या होत्या काम बंद झाल्या पडल्या त्या. पण त्याची काय सोय नाही घेतली बरोबर पाण्यात पडल्या तशा. आता पाण्यात बोल्या हो खराब नसतील झाल्या त्या. त्याची परिस्थिती जरा मला मशीन असं दिसल्या. म्हणजे सोय घेतली नाही त्यांनी तशी काळजी घेतली नाही जशी. झाकझूक नाही करून ठेवल्या काही नाही उन्हात पाण्यात तसंच पडेल. शेडमध्ये ते ठेवायला लागत काय एवढ्या मशीन आले काय. त्याच्यानं मला थोडंसं हे वाटलं म्हणून म्हटलं त्याला काही बोललो नाही मी. पाहून चालला आलो. नाही तर बाबू जरा काही थोडाफार खर्च लावून दुरुस्त होत असतील तर पाय ना. नवीन लय महाग आहेत ना पाहायला नाही का तर मग जमल्या तर जुन्यात तर पाय. पण चांगल्या कंडिशन मध्ये असतील तो. नाही तर लस भंगार असतील तर नको नसतोच खर्च आले आपल्याला. दिसलं का सुनबाई दिसली का ते शाल. लय पतली होती साजरी अंगार घेतली की बर्र आहे ते. या जोडीचं लेखलंच थंडी बाजून राहिली जशी नाही. तुम्हाला नाही वाजत का रे लेकरो ह्यो. आ नाही ना मामाजी कुठे ठेवली काय सांगा. ह्या बा म्या धुतली घातली आणि लगेच ठेवली ना बाई. कायच्यात ठेवली काय सांगा यादच नाही येऊन राहिली. पाहतो ना देतो ना मी त्यातलं चादर गिदर घ्या अंगावरती ते ब्लँकेट घे ना. पाय पाय शांततेनं पाय. एवढं काही मला येऊ धसलं नाही अंगात. म्हणलं असलं की कसं ते शाल गुंडाळली की कशी पोतली पोतलं राहत गरम राहते. पाय आरामशीर पाय. नाही तर सोड पिच्छा. करतो हा धंदा तो धंदा पडला अशी बसशील ती शाल शोधत. मग दिसली तर देजो जाऊ दे हे चादरच घेतो नाही तर राहू दे. खोकला येऊन राहिला म्हणलं मामाजी. खोकल्याची कुपी सरली का ते. ते ओलेख सरली बाई. ते आता सांगलीच नाही म्या. बसला होता ना मंदा मंदा जसा कम पडला होता दबला होता मग म्या सांगलंच नाही त्याले. आता येऊन राहिला हिऊ थंडी आणि ती बाई काही होत नाही. हळदीची पक्की देतो मुली एक. जाय तिकडे का निरा औषधाच्या कुप्या पिऊ पिऊ का फुकट येतात बाप्पा त्या. जाऊ दे हळद देजो मले. काही बी मामाजी तुम्हाला माहित आहे तुमचा खोकला एकदा आला की मग महिनाभर जात नाही. किती त्रास होते मग. आता त्या आले की सांगा लागेल तुमच्या पोराले. एक कुपी आणली की टेन्शन नाही ना. आला आला दाबला की टेन्शन नाही मग तो उफाळला की मग माहित आहे तुमचा खोकला कसा महिना घालते त्याच्यात. सोड पिच्छा.
काय ते काय असते हो बाई, जाऊ दे, त्याचं डोक्याला ताव नको देऊया की. हे झालं ते झालं, बाम झाली, गुळी झाली, खोकल्याची कुप्पी झाली, डमकत झालं, सुपारीच झाली. नको सांगू त्याले का त्याचा जीवाले काय हाय की नाही काही चेन. काय जाऊ दे. आता कुठे गेला बाई? वावराच्या अंग गेले. आता काल गेला वावरात? काही काही आहे का आज? का चालते का आता काही? आता आज उघडलं जरस नाही. काही चालत नाही तर गेले तसे चक्राले. आता झळी होती 2 दिवस तर म्हणजे एक चक्कर मारून येतो. हो हो, बरं झालं. याच्यात अशीन मामाजी, या पेटीत ठेवलीशी नाही तुम्ही? सारं हुसकलं तिकडे तिकडे तर नाही, ही पेटीच राहिली यातच ठेवलीशी तर काही सांगल्या जात नाही. जाऊ दे, अशीन तर अशीन, नाही तर नशीन. हे ब्लँकेट घेतो बाई मी. हे ब्लँकेट बी साजरं गरम आहे. हा, ती गरम आहे साजरे, पण शाल असली की कशी तुम्हाला गुंडावून घेतली तर मग तुम्ही हिंडा फिरता तर राहते साजरी. आज बाई पिंकी नाही आली अजून? येईल ना, आता येईलच. आज एक भूक लागली जशी मले. सकून लवकर जेवतो का बा आपण? नाही, आपण तर वाजताच जेवलो, जसं 12 वाजता. मला कोण भूक लागलेलं जेवलोय तर साजरं मी. एखाद्या वागती लागते त्यात काय आहे. देऊ का काही खायला? चहा करू? चहा नको करू. खाले काय देतं मले? का हाय घरी? मुरमुरी गिरमुरी आहेत का? मुरमुरे नाहीत वा, माझे मुरमुरे झाले. येऊ द्या ना पिंकीला शाळेतून, तिला धाड दुकानात आणते मग मुरमुरे भाजून देतो. मग का पोहे घे करू? काय पोहे आहेत? दुसरं एक करू का खायला? दुसरं काय करतो बा? राहू दे बा, काही नको करू. तो धंदा असतो तुले सरत नाही त्याच्यात कुठे. अजून संध्याकाळचा स्वयंपाक येते. राहू दे राहू दे. सोड बिच्चा. मग समजे जण आले की चहाच ठेवतो, चहा पिन. पाय तुम्ही काय करू? कोई तर मामाजी म्हणत नाहीत की मधात भूक लागली म्हणून. लागलीशी आज भूक. काय करू लेक? तेलगट केलं काही तर तेल पोचणार नाही. त्याची बातच माझी ऍसिडिटी वाढते, हे होते. काय करू लेक? बाई काय करूच घोर नको लावू तू. तू तो धंदा कर बा. हो, मी पाहतो. चल, काहीतरी करतो. असं करतो की संध्याकाळचा स्वयंपाकही त्यात टपला पाहिजे आणि आता खायला भेटलं पाहिजे. असंच करतो काहीतरी. आणि संध्याकाळी मग उलशीट लागली भूक तर खिचडी लावून दिला जाते. काही तर म्हणत नाहीत मामाजी असं तोंडानं की मला भूक लागली का काही. चल, काहीतरी चांगलं करतो. तेले चावलंही पाहिजे माय. तो लई एक बिकट प्रश्न आहे. आपण करावं काही तेले चावतही नाही. मग असं जर बचकल खातात उलसक तिलसक. काय करू? असं नरम नरम तांदूळाची पीठ आहे हो. चल, तांदूळाची थिळीच करतो. नरमही राहतात गरम गरम दिली की. हा, चालतात. मला करायला सोपं. भूक कशी लागली मले? बसल्या जागेवर रिकाम्या माणसाला तसे बी भूक लय लागते. चल, दारात बसतो जरा असं. अरे वा, आज तर मस्त गरमात गरम भेटलं बा ट्युशनून आले आले. काय होय बाई हे? अहो, तांदूळाचे थिळले होय. खा मामाजी, गरम गरम खा दे. थंड झाले की मग वापस होते, मग चावणार नाही. गरम गरम खा, ढसढस नरम राहते मग गरम गरम. हाव बा. खाले बाई, तू कुटाणा करत बसली. हे तर स्वयंपाकच झाला. मग हे 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 काय होय बा? हे चटणी आंबट गिंबट आहे का बा काही? काही आंबट नाही जास्त, टमाट्याचीच आहे. काही नाही होत, खा. बर, तू बी खाय बाई. हा, तुमच्या पोराला येऊ देत ना. ते आले तेच वाढलं नाही. हात पाय धुवून राहिले. ते येतात काय सांगा का अंग धुतात का? तर हात पाय झाले. इतका उशीर लावते बाई हा माणूस. खा मामाजी, तुम्ही करा सुरू. तेल देतो मग मी घेतो. येते तो. त्याचं वाळून ठेवून घेतो. तुला नाही का गरम गरम खाऊ? खाय गरम गरम तू बी. झाले ना करणं, झाले ना पुरतात ना समजेले. हा, झाले. उलसक राहिलं पीठ एका परी, म्हणजे ते भिजून ठेवेल आहे उलसक. मग टाकतो मी. ते कसं लय मोठं नाही करून ठेवतात एक खट्टा. मग ते थंड झाले की नाही मग इतके साजरे नाहीत लागत. गरम खाल्ले की मस्त लागतात. काही करायला बिकट नाही, बात होते.
आई मी घेईन मग अजून. हो घे जो लय हाय वो घे. काय पिंकी साजरा दिसून राहिलो लेख पांडे पांडे तांदूळाचे वयत नाही वय हे. हो तुम्हाला तेलकट चाललं नसतं ना, काही तेलकट केलं असतं तर. आणि दुसरं तुम्ही पोहे घे नाही म्हणा, म्हणलं कायच करा मग तांदूळाचे धिंडे केले मामाजी. बाबा साजरे पोटभर खा. संध्याकाळचं जेवायचं टेन्शन नाही. उलशी तिलशी खिचडी लावून देईन मी, लय लागली कोणाला तर. खा आता साजरे पोटभर. पिंके पोटभर खाय हो. हा नाही बापा एवढं खाल्ल्यावर आपल्याला चहा लागत नाही बापा संध्याकाळी. हे जेवणच होय. साजरं लागलो बाई. ये ना वा, किती उशीर करता. मा बी तोंडाला पाणी सुटलं, हे खाऊन राहिलं तर मला बी खाऊन राहिलं. या माणसाचं सरतच नाही बाई. आपल्याला वाटते की माणसानं खाल्लं की खा. ये ना लवकर. काय होय बापा हे कभी जेवणही लावले का आताच. आओ बाबा नाश्ता होय नाश्ता, जेवण नाही. नाचता होय रे मुरली. मॅच घोर घातला हा सारा. सुन बैले तरात दिला. तिनं केलं हे मॅच म्हणलं भूक लागली बसली ते खोरत. घ्या पाहिजे ते काय आंबट गिंबट नाही ना हो काही. ते आंबट नाही ना ते चटणी काय होय तर नाही काही एवढे आंबट नाही. आता टमाट्याची उसकची चित्र वाटो काय उसक काय लय नाही ना. खाऊन पाहा तुम्ही. पाय बा आता हेच पाहा तसं असं देईल खोकला येऊन राहिला. आंबट खाऊ घालशील अजून बिमार पडतील तर महिना 2 महिना घालतील ते त्याच्यात. तुला माहित आहे त्याचा खोकला. खाऊ दे ना पत किती कस पत करायला म्हाताऱ्या माणसाली. तिने नाही खा वाटत काय. खोकल्याचं औषध घेऊन ये जा, काही नाही होत. तसाही येते तो खोकला आणि खाऊन येते ना खाऊन येते. त्याच्यापेक्षा खाऊ द्या मन तर भरते द्यायचा. आवडलं त्याला. तुम्ही बी खा गरम गरम. इकडे मले पाहिजे. तुम्ही खा की नका खाऊ, मी खातो. मला बी खाऊन राहिलं तुमचं सरतच नाही. बसा. त्याला अन्न मा तू नाही घेत का. हा आणून राहिली ना माय, मला आणून राहिली. करा तुम्ही सुरू करा, मी 2-4 टाकतो अजून. सुनबाई मला नाही पाहिजे हे. बस झालं बाई एवढ्यात मला. मामाजी आरामशीर खा. हाय तिकडे लय है. असू दे बापा आपलं एवढ्यातच होते बापा. एसटनी उलशी कमी केली चालली असती का. लय सुरूच लागून राहिली बाई. चटणी लय साजरी झाली बाई. मस्त लागून राहिली लेख. है ना आबाजी, मला बी लय आवडली. आई चटणी मस्त झाली बा. मला अजून देजो. आम्हाला हे ढिल्लं बी देजो. टाकू बाबा घेतात अजून टाक. हो टाकूनच राहिली. करा तुम्ही करा सुरू. तू घे ना. मग या ना तुम्ही आधी टाकेली. तू घे ना आता. खा ना मुखाटा ना. तुमचं समजेत झालं की खाईल ना मी. येत असतं ना लवकर खायला. खा आता बरोबर. मग शेवटची मी घेतो मग गरम गरम. आता तुम्हाला काही झालं की मगच बशीन ना मी खायला. मदतच बसू का खायला. मग तुम्हाला नाही ना मला नाही. पहिले खा तुम्ही लोक सगळेजण पोटभर. मग मी टाकतो माले गरम गरम आणि अतिच खातो. आई मी करतो तू खाय मग. पहिले मला खाऊ दे. हो माय बाई सुगरण तू मुकाट्यानं खाय माय. आणि ते ताट घात जो फक्त तेवढे. चालली मोठी करणारी. धिंगाणा घालून ठेवशी नची. मला दुप्पटचं काम करून ठेवशी. तेवढे फक्त भांडे घात जो. काय तुला माहिती ना मला भांडे घासणं आवडत नाही. मला नाही आवडत भांडे घासायला. मी नाही घासत. मी करून देईन तू खाजो गरम गरम. आता तू आम्हाला दे गरम गरम करून. मग मी करीन गरम गरम तू खाजो. तूच भांडे घासजो. मी भांडे नाही घासत. असं गप्पेल हाय मग ना. पिंके काय ना काही कराव बाई. आईले मदत होते. मग हे काय करून राहिली हो आबाजी. आईनं मस्त मस्त नाश्ता केला मी खाऊन राहिली. खायचं काम करून राहिली तर मी एवढं महत्वाचं काम. आणि तुम्ही बी सगळे जण या आमच्या घरी. मला आईनं तांदूळाची ढिल्ले टमाट्याची चटणी केली. लय मस्त लागून राहिली. या समजे जण झडी पाण्याचं खायले. आम्ही भजे नाही केले बा झडी पाण्याचे. आम्ही कोळलं हेल्दी नाश्ता केला. या सगळे जण खायले. यानं पोट बी बिघडत नाही.